भाई साहब, ही अनुजा धात्रस पूर्ण हात धुवून मागे लागलेली आहे बीजेपीच्या. आज शिवाजी पार्कवर बीजेपीची देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली आणि त्यामध्ये रिसेंटली मी एक व्हिडिओ टाकलेला आहे की कशा पद्धतीने तिथे पूर्ण सीट्स सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या. बाडुत्रीने आणलेली जी काय होते ते पण उठून चालले जात होते. आणि आता तर मुंबई तकची ही जी मराठी पत्रकार आहे अनुजा धात्रस, हिने तर पूर्ण त्या गर्दीमध्येच जाऊन तिथे येणारे जी काही लोक आहेत त्यांच्याशी सरळ संवाद साधते आणि विचारते तुम्ही कुठून आलायत, काय आलायत म्हणून. बघा तुम्ही. आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की अस्सल गर्दी काय असते, अस्सल मराठी जनता कशी असते. हा पण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो. एमपी से आए हैं. यहाँ के वोटर हो क्या? वोटर? अरे यहाँ मीटिंग में आए हैं ना. वोटर नहीं हो? आज क्या हो रहा है यहाँ पे? आज क्या हो रहा है यहाँ पे? यहाँ धीराज सिंह के मीटिंग हो रहा है ना. कुठून आलाय? कोलकाता থেকে आया कोलकाता থেকে কাজ করতেছি. मराठी समजता? বাংলা 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 समझता है. हिंदी थोड़ा थोड़ा समझता है. यहाँ पे क्यों आए हो? ये बीजेपी मीटिंग है আসছি. किसकी मीटिंग है? शिवाजी मीटिंग है এখানে. शिवाजी. हाँ. अच्छा, आज यहाँ पे कौन आने वाला है? यहाँ पर कौन आ रहा है तो हमको मालूम नहीं है, लेकिन जनता पार्टी का मीटिंग है इसलिए हम लोग इनको समर्थन करता हूँ, इसलिए आया हूँ. किसने बोला आपको? हम जहाँ पर रहते हो वहाँ पर हमारा जो मकान मालिक है वो वहाँ का प्रेसिडेंट है. कौन आने वाला है यहाँ पे? वो तो मुझे मालूम नहीं है अभी तक. पाहिलेत ना मराठी बांधवांनो, हे असले परप्रांतीय भाड्याने आणले जातात, गर्दी गोळा केली जाते आणि दाखवलं जातं की आमच्या सभेला किती प्रतिसाद मिळतोय महाराष्ट्रामध्ये. तर मला सांगा, अशा पद्धतीने लोक आल्यानंतर पण जर बीजेपीला जर मतदान जात असेल तर आपण काय समजायला हवं. ठीक आहे, आता बघा राज ठाकरेंच्या सभेला जी गर्दी आली होती किती शांतपणे, म्हणजे टाचणी पडेल असा आवाज. कुठे होते आणि आता पुढचं फक्त बघत राहा की आता 2024-25 ला गौतम अदानी आता कुठे आहे. फक्त सरकारच्या आशीर्वादाने. आणि तुम्हाला जर नाही धक्का बसला तर मला सांगा, जरा दाखवा. जर एवढ्या गांभीर्याने जर राज ठाकरेंना तुम्ही ऐकायला जाता, तेवढा प्रतिसाद तुम्ही देतात, तर मग खरंच मतदान जातं कुठे? त्याचं परिवर्तन होत का नाही मतदानाच्या दिवशी? त्याचा विचार आपण नक्की करायला हवा. नाहीतर साहेबांच्या म्हणण्याप्रमाणेच होईल. नको त्या निवडणुका अशा पद्धतीने जर यंत्रणा चालत असेल.